कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव आणि वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता. कोकाटेंकडचं कृषी खातं काढून अन्य कोणाकडे देण्याचा विचार, सूत्रांची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. पक्षातल्या नेत्याची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया. तर कोकाटेंचा निर्णय अजित पवारच घेतील, सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट. माणिकराव कोकाटेंवर अजित पवारांचं मौन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे बोलले, पण अजित पवार गप्प का? राजकीय वर्तुळामध्ये सवाल. छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण पोलिसांना शरण, जामीनही मंजूर. तर पोलीस चव्हाणला पाठीशी घालत असल्याचा घाडगेंचा आरोप. अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी. पोलीस योग्य चौकशी करत नसल्याचा आरोप. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार. तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सहभागी. सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांचा आरोप. अमानुष मारहाण करून मुंडेंचं मांस तोडून नेल्याचाही दावा. कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी मोठा ट्विस्ट. रिसेप्शनिस्टनेच आधी आरोपी झाच्या वहिनीच्या कानाखाली मारल्याचं उघड. रिसेप्शनिस्टने आधी मारहाण केल्यामुळे आरोपी झाकडून मारहाण. नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधल्या माफिया गँगकडनं छळ होतोय. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप. अन्नात काहीतरी मिसळलं, पाठलाग केला जात असल्याचाही दावा. पोलिसात तक्रार करण्यास मात्र नकार. महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी झाली. राहुल गांधींचा पुन्हा आरोप. तर दाल में कुछ काला है म्हणत ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी. रायगडसह संपूर्ण कोकणाला उद्यापासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. तर मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी. राज्यभरामध्ये मुसळधार. रत्नागिरी सिंधुदुर्गासह रायगडला उद्या अतिवृष्टीचा इशारा. मुंबईला ऑरेंज अलर्ट. उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. पुण्यामध्ये 1 ऑगस्टला वितरण. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित.